आता कंप्लीट 1 वर्ष झालं असेल ही उडदाची डाळला जास्त करून वापरली जात नाही. त्यासाठी मी म्हटलं चला आता सालवाली डाळचे मस्तपैकी वडे बनवून घेऊया. तर मी इथं 3 वाटी डाळ घेतलेली आहे आणि थोडे ना कोमट पाणी केलेले. कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजायची आणि फक्त 2च तास आपल्याला भिजत घालायची. त्यानंतर हे सर्व काही साल अशी निघून जाते. 2 तास आपल्या इथं झालेले. हे बघा वरती अशी साल मस्तपैकी निघून येते. आता याला थोडंसं असे हाताने चोडून घ्यायचे आणि ही सर्व काही साल मस्तपैकी काढून घ्यायची. आता हाताने चोडून मस्तपैकी साल वरती येऊन गेलेली. आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला मस्तपैकी धुवून घ्यायची. म्हणजे आपली डाळ पूर्णपणे पांढरं शुभ्र होऊन जाते साल निघून आणि आपल्याला वडे करायला मग छान होऊन जाते. हे बघा आता पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे मी. थोडं कोमट पाण्याने भिजत घातले का पूर्णपणे साल निघून जाते. हे बघ अशा प्रकारे आता आपल्याला आहे ना मिक्सरमधून वाटण करून घ्यायचे. आता मी डाळ मिक्सरमध्ये टाकून घेतलेली. आता आपल्याला थोडं जिरं टाकून घ्यायचे. 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि धना आणि बडीशोप, थोडीशी हळद, थोडी चटणी. आता याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडी कोथिंबीर राहिली टाकायची. आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मीठ पण आत्ताच टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचं परत वाटण करून घ्यायचं आहे. आता हे वाटण झालेलं आहे. आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. बघा अशा प्रकारे जास्त जाड नाही की जास्त बारीक नाही, अशा प्रकारे हे वाटण करून घेतलंय मी. आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय आणि अशा प्रकारे ना 2 वेळा करून घ्यायचंय, कारण की डाळ 2 वेळा होईल एवढी भिजत घातली होती मी. बघा परत एकदा वाटण करून घेणार आहे आणि हे बघा 2दा वाटण करून माझं एवढं बॅटर तयार झालेलं आहे. आता याला लगेचच आपण वडे केले ना तरी सुद्धा चालतं. आता मी तेलाची पिशवी घेतलेली आहे. 2 प्रकारची तुम्हाला मी इथं करून दाखवणार आहे. आता तेलाची पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि असा थोडा गोळा घ्यायचा. थोडं पातळ झालेलं आहे माझ्याने ते. तुम्ही ना दळताना जास्त पाणी नका घालू. मी पण नाही घातलं होतं, पण ते थोडंसं झालेलं आहे माझ्याने पातळ. त्यानंतर मध्ये होल पाडून घ्यायचंय आणि आपल्याला आता हातावर काढून याला तेलामध्ये टाकायचंय. आधीचे लोक आहे ना असे वडे बनवायचे बघा, आणि आपण आता आहे ना मेंदू वडे वेगळ्याच प्रकारचे बनवतो. आधीच्या म्हाताऱ्या बाया असेच वडे बनवायचे आणि ओले उडीद राहायचे ना ते पण दळून असे वडे बनवायचे. ते खूप छान आणि खूप टेस्टी लागायचे. तर आता आपल्याला ना पलटून द्यायचे. हे बघा असे खूप छान लागतात हे वडे. तुम्ही हे वडे ना दही सोबत किंवा मिरच्या तळल्या ना तरी सुद्धा चालेल, किंवा चटणी बनवली कोथिंबीरीची तरी पण खूप छान लागतात. आता आपला वडा इथं तळला गेला आहे. परत आता तुम्हाला मी दुसऱ्या प्रकारे करून दाखवते. हा बघा हा वडा आहे ना आपला छान शेकला गेला आहे. मी आता काढून घेते. छान मस्त असा शेकला गेलेला आहे. आणि आता ना तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता. आता कसं असतं ना कोणाकोणाला जास्त तेल आवडत नाही, मग असं बिना तेलाचे पण असं बनवू शकता तुम्ही, किंवा कमी तेल वापरून. हे बघा अशा प्रकारे पण खूप छान येतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि तेल पण कमी लागतं. आता याला पण थोडा शेकू द्यायचा आहे. नंतर आता आपण याला पलटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जरी तुम्ही बनवले ना तरी पण वडे खूप छान लागतात. आता पूर्ण उलट पुलट करून घ्यायचं याला दोघं बाजूंनी. तर अशा प्रकारे आहे ना मस्तपैकी छान वडे इथं बनवून घेतलेले आणि मिरच्या तळून घेतल्या. चला आता मिरच्यांसोबत सर्व करूया. आता झाला आमचा नाश्ता रेडी.
चला आता आम्ही नाश्ता करतो, या तुम्ही पण नाश्ता करायला। हे बघा खूप छान कुरकुरीत मस्त आपले झालेले आहे वडे। हे आपले आधीचे लोक करायचे ना ते वडे, आणि आता कसं मेंदू वडे बनवतात ते पण खूप छान, ते पण भरपूर वेळा व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहे मी। आता इथे आहे ना राकेश आला जिम मधून, दूध आणलं त्याने, दूध ठेवलंय गरम करायला। आणि आता इथे आहे ना मी अंड्यांची भाजी बनवते। आता राकेशचं पूर्ण डाएट कमी झालेलं आहे, अंडे वगैरे सर्व काही बंद झालेलं आहे। फक्त 4 वेळा घेतो तो, 2 पीस 4 वाजता आणि 2 पीस फक्त 2च मासे, छोटे छोटे तुकडे, ते पण रात्री 9 वाजता असं। आणि फक्त 11 वाजता थोडं चिकन आणि 4 वाजता थोडं चिकन, बस एवढंच डाएट। कारण त्याचं आता कॉम्पिटिशन आहे, 4च दिवस बाकी आहे, मग त्याचं आहे ना डाएट एवढं कमी झालेलं आहे। आणि पाणी फक्त 2च लिटर, आणि कालपासून पाणी पूर्ण बंद होऊन जाईल, आणि मीठ तर पूर्णच बंद आहे आता, असं त्याचं डाएट चालू आहे। तर राकेशसाठी अंडे वापले होते ना, मग त्याचे आता बंद आहे ना, आम्ही भाजी करून घेतोय। आता अशा प्रकारे इथं आहे ना कांदा टमाटाची पेस्ट इथं मी मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथं बघा थोडी चटणी टाकायची, मी आधी धना पावडर पण टाकलं, जिरं टाकलं, सर्व काही टाकलेलं आहे, थोडा मसाला, थोडीशी हळद। आता याला पण मिक्स करून घ्यायचंय। थोडं पाणी टाकायचंय आपल्याला, आणि थोडीच भाजी करायची आहे ना म्हणून थोडंच पाणी टाकलेले, अजून टाकणार आहे मी पाणी। आता अजून 1 ग्लास पाणी टाकायचंय आपल्याला इथं, कपानेच टाकते मी, मला जवळ कपच दिसला मग कपानेच टाकून घेते, कारण हंडा भरलेला आहे ना। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय, कोथिंबीर पण आधीच टाकून घेतली मी। आणि छान मस्त आता उकळी आली की मग आपल्याला अंडे टाकून घ्यायचे, अंडे तर आधीच वाफून घेतलेले मी। आता इथं अंडे वाफून तयार आहे। तर आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे, आपल्याला हे अंडे ना इथं टाकून घ्यायचे। मी आता फोडी करून घेतलेला आहे। आता अंडे इथं उकडीमध्ये सोडून घ्यायचे। 5 अंडे वाफले होते मी, तर त्याचे असे 2-2 भाग करून घेतले। तर चला आज पुन्हा एकदा सुनंदाईज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव, ईश्वर चरणी प्रार्थना। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, ज्यातही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा। आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करणार ना, त्याच्या खाली ते घंटीचं बटन असतं ना, ते प्रेस करायला विसरू नका, कारण की माझे सर्व काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। तर चला आता आपली भाजी तर छान मस्तपैकी रेडी झालेली आहे खाण्यासाठी। अशा प्रकारे भाजी आपली इथं छानच उकडून गेलेली आहे। तर चला आता भाजीला बघून तर जोराची भूक लागलेली। सकाळी नाश्त्याला वडे केले होते ते खाल्ले, त्यानंतर आता मग भरपूर उशीर होऊन गेला, स्वयंपाकाला पण थोडा उशीरच झाला। अंशूने चपात्या करून घेतलेल्या होत्या, आणि मग चला म्हटलं आता जेवणाला बसूया। तर चला या सर्वजण तुम्ही पण जेवण करायला, आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चला आता आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। छान भाजी झालेली तुम्हाला परत एकदा दाखवते, हे बघा मस्तपैकी घट्ट सर रस्सा आपला इथं झालेला आहे।
भाकरीसोबत खा, चपात्यांसोबत खा किंवा भातासोबत खा. पण व्हिडिओ नक्की बघा आणि एक लाईक करायला तर विसरूच नका. चला तर मग बाय बाय सर्वांना.